बोबदेव घाटात मागील 2 तासांपासून वाहतूक ठप्प आहे। मोठा कंटेनर वळणावर बंद पडल्याने जाणाऱ्या येणाऱ्या चारचाकी वाहनांना पर्यायी जागा उपलब्ध नाहीये। चारचाकी प्रवाशांना त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। तर अहिल्यानगरमध्ये महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। गेल्या 3 तासांपासून वाहतूक खोळंबली आहे। राहुरी कारखाना ते गुहा परिसरात ही वाहतूक कोंडी झालेली आहे। अहिल्यानगर महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। गेली 3 तासापासून ही वाहतूक कोंडी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे। धीम्या गतीने या ठिकाणी वाहतूक सुरू आहे आणि गेली 3 तासापासून या ठिकाणी वाहतूक जी आहे ती पूर्ण ठप्प झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। शनी शिंगणापूर आणि शिर्डीला जाण्या येण्यासाठी भाविक देखील मोठ्या प्रमाणात जा-ये करत असतात। मात्र गेली अनेक वर्षांपासून महामार्गाचं काम सुरू आहे। हे काम सुरू आहे मात्र धीम्या गतीने सुरू आहे। हे तातडीनं व फास्ट काम व्हावं यासाठी स्थानिक नागरिकांचा देखील आग्रह आहे, वाहन चालकांचा देखील आग्रह आहे आणि हे काम जर लवकरात लवकर झालं तर वाहतूक कोंडी होणार नाही। लवकरात लवकर हा महामार्ग जो आहे या महामार्गाचं काम करावं अशीच मागणी जी आहे ती स्थानिक नागरिकातून व वाहन चालकाकडून होत आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। 1 ते 1.5 तासापासून नगर महामार्गावरचं काम एकेरी वाहतूक आणि रस्त्यावर खोदकाम झाल्यामुळे जड वाहतूक ही संत गतीने चालू आहे आणि काही अंशी वाहनं रॉंग साईडने आल्यामुळे, चुकीच्या मार्गाने आल्यामुळे दुसऱ्या वाहनाला रस्ता मिळत नसल्यामुळे रस्त्याची कोंडी होत आहे। तरी आम्ही वाहतूक सुरळीत करण्याचा काटेकोर प्रयत्न करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।